हे जुने प्रकरण आहे मागच्या वर्षीचे. ह्या औषधं ज्यांनी ज्यांनी घेतलेले आहे त्यापैकी कुणालाही साईड इफेक्ट किंवा असा काही त्रास झाल्याची तक्रार ह्या कार्यालयास प्राप्त नाही आहे. सर्व अनयुटिलाइज औषधं आम्ही परत बोलवलेली आहे व एफडीएकडे ती जमा केलेली आहे. मॅन्युफॅक्चरर आणि पुरवठाधारक यांना आम्ही ब्लॅकलिस्ट केलेलं आहे आणि त्याची पुढील कारवाई एफडीए डिपार्टमेंटमार्फत चालू आहे. पुढे जेव्हा बल्क औषधे आपण घेऊ तेव्हा त्याचं NABL ॲक्रेडिटेड लॅबोरेटरीकडनं ॲनालिसिस करूनच आपण ते औषधं डिस्ट्रीब्यूट करूयात. ॲझिमसिन 500 टॅबलेट या औषधाचा नमुना घेण्यात आला होता जनरल हॉस्पिटलमधून वर्धा येथून. तर तो आपण टेस्टिंग करता पाठवला प्रयोगशाळेमध्ये. प्रयोगशाळेमधून त्याचा बनावट असल्याचा रिपोर्ट आपल्याला प्राप्त झाला. त्या अनुषंगे आपण जो साठा उपलब्ध होता जनरल हॉस्पिटलमध्ये तो जप्त केला आहे आणि तो आपल्या सेफ कस्टडीमध्ये आहे आणि आता पुढील कारवाई सुरू आहे. चौकशी अंती आपल्याला मॅन्युफॅक्चररपर्यंत पोहोचावं लागलं. 1,80,000 टॅबलेट आपण जप्त केलं आहे आणि त्याची अंदाजे किंमत 10 लाखाच्या जवळपास आहे. यामध्ये ॲझिथ्रोमायसिन जे ड्रग आहे, मुख्य जे ड्रग आहे ते त्यामध्ये आढळलं नाही, त्यामुळे तो बनावट घोषित झाला आहे. 8 ते 9 महिन्याच्या आधीपासून हे झालं होतं. त्याचा जो साठा उपलब्ध होता तिथे तो आपण जप्त केलेला आहे. त्याच्यामुळे पार्ट नाही, यामुळे यामध्ये ॲक्टिव्ह जो आहे, जो मुख्य ड्रग आहे तो टाकलेला नाही आहे आपण, त्यामुळे त्याचा म्हणजे शरीरावर काहीच हे होणार नाही. आता सॅम्पलिंग प्रोसिजर म्हणजे सॅम्पल काढावं लागतील, आणखी चौकशी करावं लागेल, उघड येईल. हा बोगस म्हणजे हे बनावटच आहे ना, यामध्ये जे मुख्य घटक आहे तो टाकलेलाच नाही आहे ना, त्यामुळे ते पेशंटला त्याचा काहीच फायदा होणार नाही. 10 लाखाच्या जवळपास साठा आहे. याचा अहवाल आपल्याला 9/7/2024 प्राप्त झाला. की अझिथ्रोमायसिन हे बहुतांशी डॉक्टर लोक सामान्य ज्या नेहमीचे आजार जे ऋतूबदलामध्ये आढळतात त्याच्यामध्ये हे वापरण्यात येतं. उदाहरणार्थ वातावरण बदललं, ऋतू बदलला की होणारे व्हायरसचे आजार हे सगळीकडे कॉमन असतात, सगळीकडे सर्वत्र असतात आणि त्याच्यावरती अगदी प्राथमिक स्वरूपाचं, अगदी फर्स्ट लाईन म्हणून हे अँटीबायोटिक वापरण्यात येतं. उदाहरणार्थ कुणाला टॉन्सिलवर सूज आली असेल, ज्याला आपण टॉन्सिलायटिस म्हणतो, टॉन्सिलोफॅरेंजायटिस म्हणतो, कुणाला सर्दी, पडसा आणि खोकला झाला असेल, या सगळ्या प्रकाराकरता अझिथ्रोमायसिन हे नेहमीचं वापरण्यात येणारं प्रभावी आणि सुरक्षित असं एक अँटीबायोटिक आहे. की हे औषध घेत असताना शक्यतोवर उपाशीपोटी घेऊ नका. ॲसिडिटी आणि पोटामध्ये दाह होण्याची शक्यता आहे. आणि दुसरं म्हणजे हे औषध घेत असताना एखाद्या व्यक्तीला 1000तून 5000तून 10,000तून एखाद्याला त्याचा लिव्हरवरती दुष्परिणाम झाला तर लिव्हरवरती सूज आणि सोप्या भाषेमध्ये जॉन्डिस व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळं जेव्हा आपण हे औषधी लिहून देतो त्यावेळेला ह्याही गोष्टींचं डॉक्टरला भान ठेवावं लागते की हे औषध तो घेतोय त्याला काही वेगळा तर काही त्रास नाही आहे ना, ज्याच्यासाठी दिलं आहे त्या गोष्टींपासून ज्याला फायदा मिळाला, ज्या गोष्टींची भीती आहे जसं पोटामध्ये ॲसिडिटी वाढणे, उलट्या मळमळ होणे, लिव्हरवरती सूज येणे आणि कावीळ होणे, ज्याच्यामुळं त्या औषधीमुळे अपायसुद्धा होऊ शकतो, या गोष्टींचं भान ठेवलं आणि या गोष्टींसाठी पेशंटवरती वेळोवेळी पेशंटला व्हिजिटला बोलवून त्याच्यावर नजर ठेवली तर तेवढ्या गोष्टींचं भान पाळलं तर हे औषध अतिशय प्रभावी आणि एकंदरीत अतिशय सुरक्षित असं औषध.